काल घरी जाताना खूपच मोठा ॲक्सिडेंट बघितला मी. गुड मॉर्निंग, मी स्वप्नाली. तर 2 दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण माझा मोबाईल गेला होता कोमात. त्यामुळं त्याला दवाखान्यात ॲडमिट केलतं. काल फायनली त्याला डिस्चार्ज मिळाला. त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. ओके, तर काल मी आले माझ्या गावाला. 11 वाजता भुजबळ चौकात आले आणि मला असं वाटलं होतं, की धुलिवंदनच्या सुट्टीमुळे गाड्यांना खूप गर्दी असेल. पण नशीब माझं आणि एवढी गर्दी नव्हती. घाटात आले आणि थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं. पुढं आल्यावर दिसलं, की एक ॲक्सिडेंट झाला होता. नंतर एका ठिकाणी दुपारी जेवायला थांबली होती गाडी. तिथं मी फ्रुट्स आणि ज्यूस पिले. मग थोड्या वेळात सातारमध्ये पोहोचले आणि पूर्ण स्टँड मोकळं बघून मला खरंच वाटत नव्हतं, की मी सातारच्या स्टँडवर आहे. मग म्हणलं कदाचित सगळे धुलवडीत बिझी असतील. नंतर 15-20 मिनिटमध्ये मला दहिवडी गाडी मिळाली आणि छान अशी खिडकी शेजारची जागा पण. मग मस्त हेडफोन घालून गाणी ऐकत-ऐकत दहिवडीत पोहोचले. पप्पाला कॉल केला तोपर्यंत मला आईस्क्रीम घ्यायचं होतं म्हणून एका शॉपमध्ये गेले. आजीला पण डोनट आणि केक घेतले, तिला आवडतात. तेवढ्यात पप्पा आणि शेजारचे काका आले मला न्यायला आणि हिला पाहिजे होतं आईस्क्रीम. पण एक आईस्क्रीम गेला, पोरीनं अर्धा तास लावला. शेवटी तेच घेतलं ₹20चं जे पहिल्यांदा बघितलं होतं. मग घरी आलो आणि धुलवड होती त्यामुळं मटणाचा बेत होता आणि मटण म्हणजे चुलीवरच झालं पाहिजे. मग आधी भाजी टाकून घेतली आणि ते झाल्यावर चुलीवरच भाकरी करून घेतल्या. गरम-गरम कडक-कडक भाकरी आणि रस्सा. तुमची धुलवड कशी गेली ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.